ए आई, तुला सुद्धा माहितीये आणि मलाही माहितीये एवढ्या कमी वेळात पैसे कुठून येतील. याआधी तुझी आई नाच गाणं करून आपलं तोंड काळं करून गेली होती, आमच्या घराला बदनाम करून. आता माहित नाही ही मुलगी कोणती दिवे लावणार आहे. बोल ना. मला संकटाची चाहूल लागलेली आहे. संकटाचं मूळ इथेच जवळपासच आहे. तुला हे करायची काही गरज नाहीये. अगं हा बाबा काही सांगेल म्हणून आपण करायचं का? कमू, आई काय तू ये नाटक इथे, आहे तुझं? तू ये कमू, इकडे. ऐक आई माझं. तू जरा शांत राहा बघू. रोशनी, दीदा, मला हे करावंच लागेल. कमू, का नाही माझं ऐकतेस तू? अगं आई, ही कुठल्या काळातली गोष्ट अगं आई, करतेस मी तू? भावाला बरं वाटावं म्हणून हे सगळं करतेय. रोशनी, रोशनी तू हे काय करायला निघालीस? रोशनी थांब. वेडी झालीयस का? व्हॉट यू डुईंग? मला तर वाटलं होतं की तू एक हुशार आणि समजूतदार आजच्या काळातली व्यवहारी मुलगी आहेस, जिला हे नीट कळतं की काय योग्य आणि काय अयोग्य. तू तयार कशी झालीस हे करण्यासाठी? रोशनी, माझ्याकडे बघ. असं आगीवर चालून काही होत नाही. तुला कळतंय का? तुम्हाला कसं माहिती काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे? पोरी, ही सगळी अंधश्रद्धा आहे. याने काही होत नाही ग. दीदा जुन्या जमान्याची असून सुद्धा तिला हे कळतंय. तुला माझं ऐकायचं नाही ना? नको ऐकूस, कमीत कमी तिचं तरी ऐक. एजे, प्लीज, हा यांचा खासगी मामला आहे. जर तू यात नाक नाही खुपसलंस तर खूप उपकार होतील. कळलं? अरे तू आहेस तरी कोण? चल तिचा हात सोड. हो बाजूला चल. तू आहेस तरी कोण आमच्या घराच्या प्रश्नात नाक खुपसणारा? हं? आणि तू रोशनीचा हात का पकडला होतास? बोल. आकर्ष, घरचे बरोबर बोलतायत. बाबा तुम्ही मंत्र पुन्हा सुरू करा. ओम मळम मळम तडम खडम खडम खडम. मुली, तुझे पाय धुवून ये. त्यानंतरच आपण पुढच्या विधींना सुरुवात करू. रोशनी, अगं रोशनी ऐक. अगं आई, शांत बस ग तू आई. हे भगवान, कोणीतरी हिला समजवा. रोशनी, हे सगळं काय आहे? तू वेडी झालीयस का? हे काय करतेयस? चल असं समजू, हा मूर्खपणा केल्याने, जस्ट फॉर द टाइम बिंग, हा मूर्खपणा केल्याने तुझे बाबा बरे होतील. पण असं होण्याची शक्यता फक्त 1% आहे. खरं तर याहून कमी आहे. पण जर तू डान्स केलास आणि ती स्पर्धा जिंकलीस तर त्या 3 लाख रुपयात तू त्यांचा इलाज करू शकशील आणि 100% नाही तर 99% तुझे बाबा बरे होतील. तुला कळत का नाहीये? निखाऱ्यांवर चालल्यामुळे काही होणार नाही. असं होऊ शकतं तुझे पाय भाजतील आणि तू डान्स करू शकणार नाहीस. मग तू काय करणार आहेस? या बाबाला बोलवणार आहेस? मी माझ्या बाबाजींसाठी काहीही करेन, काहीही.
पण मी तुला हा चुकीचा निर्णय नाही घेऊ देणार. ए बाबा, हे थांबव. हा तमाशा बंद कर. माझं ऐक रोशनी, असं करू नको. माझं ऐक पोरी. नाही दीदा, तू का काळजी करतेस? सांगितलं ना, काही नाही होणार मला. ओम बगडम बगडम शगडम बगडम ओम दगडम बगडम बगडम. एक मिनिट ओम बगडम बगडम. कसला साधू आहेस तू? खरं तर मला संशय येतोय की तू खरा साधू आहेस की नाही. अरे, तू स्वतः सोबत आम्हालाही नरकात घेऊन जाशील. तू महाराजांचा अपमान करतोयस हा? एक मिनिट थांबा कंबोजी, मी काय चुकीचं म्हणालो? मी थोडा गोंधळलोय. मी आजवर बघत आलोय, पूजेच्या आधी माणसाने स्नान करून नवीन कपडे घालायचे असतात, हो ना? मग ते काय असतं? क्लीन अँड प्युअर. त्याला मराठीत काय म्हणतात? शुद्ध आणि पवित्र. बरोबर बरोबर. तो माणूस शुद्ध आणि पवित्र झाला पाहिजे. पण यांनी तर फक्त पाय धुवून यायला सांगितलंय. एवढं तर आम्हा मुंबईतून आलेल्यांनाही माहिती आहे. ऍक्च्युली आय एम शॉक्ड. कंबोजी, हे तुम्हालाही माहिती नव्हतं? काळ भैरवा, संकटातून बाहेर काळ भैरवा. मूर्ख बालक, तू माझ्या टॅलेंटला आव्हान देतोयस, म्हणजे आमच्या भक्तीची परीक्षा घेतोयस. अरे, अजून आम्ही खऱ्या पूजेला सुरुवातच नाही केली. हे तर आम्ही फक्त ग्रहशांती करत होतो. मुली, तू जा आणि काळी वस्त्र परिधान करून ये. अगं, सोड मला. रोशनी, थांब बाळा, थांब ना. तो कागद कुठे गेला? तुम्ही? हे बघ, तुझ्यातला हा जो बदल आहे ना, तो मला खूप आवडतोय. ते जेवण खूप चांगलं बनवलं होतंस. कोणतं जेवण? तेच जे तू हॉस्पिटलमध्ये माझ्यासाठी पाठवलं होतंस. मला ऐकून बरं वाटलं की तुम्हाला माझं जेवण आवडलं. ही ओढणी तुझ्यावर शोभून दिसते. थँक गॉड, काहीतरी माझ्या प्लॅन सारखं घडतंय. अरे देवा, आता काय करू? पोरे पोरे, माझं ऐकून घे. हे बघ, हे सगळे अंधश्रद्धा आहे. याने कोणाचंच काही नाही होणार आहे. अगं अगं, हे सगळे प्रकार आमच्या काळात होत असत. तू तर आजच्या काळातली मुलगी आहेस ना. तू कशी या जादू टोण्यावर विश्वास ठेवू शकतेस? जा आधी कपडे बदलून ये. तुला हे सगळं करायची काही गरज दीदा, नाही. दीदा, तूच तर म्हणतेस ना की मी माझ्या बाबाजींची मुलगी आहे आणि मी त्यांच्यासाठी काही करू शकते. नाही पोरे. दीदा, तू माझी एक गोष्ट ऐकशील? काय? तू
तू आता बाहेर नको येऊस. अगं दीदा, मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू जर बाहेर आलीस तर मला असं बघू नाही शकणार. दीदा, देवाकडे ना प्रार्थना कर की मी बाबाजींसाठी हे अग्निदिव्य पार करू शकेन. नाही, माझ्यासाठी या खोलीच्या बाहेर येऊ नकोस. नको येऊस. रोशनी, रोशनी. सिस्टर, बाहेर यांच्या नातेवाईकांपैकी कोणाला तरी आत पाठवा. लवकर जा. एक्सक्यूज मी, तुम्ही पेशंटचे नातेवाईक आहात? मामा, मामा कसे आहात तुम्ही? मामा, मामा मी बैजू. बैजू. रोशनी कुठे आहे? मिस्टर कंवर, घाबरू नका. एकदा तुमचं ऑपरेशन झालं की तुम्ही लवकरच तुमच्या घरी जाऊ शकाल. तोपर्यंत धीर सोडू नका. मला रोशनीला भेटायचंय. ती पैशाची व्यवस्था करायला गेलीये. मामा, तिने सगळी व्यवस्था एकटीनेच केली आहे. मामा, तुम्ही मला सांगा ना. रोशनीला सांग, मला जर मला काही झालं तर तिच्या आईकडे निघून जा. मामा, हे काय बोलताय तुम्ही? मामीला जाऊन तर कितीतरी वर्षे झाली. आता रोशनी त्यांच्याकडे कशी काय जाऊ शकेल? जायला सांग. मामा, असं काय बोलताय तुम्ही? मामी तर गेली. आता तुम्ही आणि रोशनी मामीकडे का जाल बरं? रोशनीची आई आहे, ती जिवंत आहे. कधी विचार केला नव्हता की डायरीची काही पानं माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकतील. ते सुद्धा इतक्या वर्षांनंतर. गेल्या काही दिवसांपासून माझ्या आयुष्याची घडीच विस्कटून गेली. एवढी बेचैनी, एवढी घुसमट तर मला तेव्हा सुद्धा जाणवली नव्हती जेव्हा मी माझं सर्वस्व सोडून कर्नालहून निघाले होते. ते शहर सोडण्याचा निर्णय जेवढा कठीण होता तेवढंच कठीण आता तिथे परत जाणं आहे. नाही, मी माझ्या भूतकाळातील त्या कटू आठवणी उगाळून माझ्या मुलीचं भविष्य उद्ध्वस्त नाही करू शकत. तिचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करू शकत. यावेळी तर मी कसं बसं आकाशला रोखण्यात यशस्वी झाले, पण ही डायरी जर इतर कोणाच्या हाती लागली तर? काही गोष्टी जगापासून लपवण्यातच सर्वांचं हित असतं. हॅलो नील ब्रो, तू या क्षणी रोशनीच्या घरी आहे. तिला तुझ्या मदतीची गरज आहे. रोशनीला जर माझी गरज असती ना तर तिने मला स्वतः बोलावलं असतं. मला फक्त एवढंच माहितीये की जर कोणी असेल जो रोशनीला जळत्या निखाऱ्यांवरून चालण्यापासून थांबवू शकतो तर तो फक्त तू आहेस. लाला, जा माझ्यासाठी पटकन 2.5 लाख रुपयांची व्यवस्था करून ये. ठीक आहे भाऊ, 2-3 तासात व्यवस्था झालीच म्हणून समजा. भाऊ, मोठ्या बँकेतून पैसे काढावे लागतील ना, म्हणून थोडा वेळ लागेल. मला कोणतंही कारण ऐकायचं नाहीये. अर्ध्या तासाच्या आत मला पैसे माझ्या हातात हवे आहेत. पण भाऊ, फक्त अर्ध्या तासात? हो, अर्ध्या तासात. असं समज तुझ्या जीवाचा प्रश्न आहे. ठीक आहे भाऊ, मी करतो काहीतरी. भाईजी, तुम्हाला एवढे पैसे कशाला हवे? ते काय ना, तुझ्या वहिनीने तिचं घर घाण नाही ठेवलंय. आता तिला पैशांची गरज तर पडेल ना. पैसे घ्यायला तिला माझ्याकडेच यावं लागेल.
बघ जरा कोणाचा फोन आहे. भाईजी हा तर अनोळखी नंबर वाटतोय. आण बघू. हे कोण आहे? हॅलो. नील ब्रो, या क्षणी रोशनीच्या घरी आहे. तिला तुझ्या मदतीची गरज आहे. काय झालं रोशनीला? आणि तू कोण बोलतोयस? मी आकर्ष. हे बघ रोशनी. चॉप. आता पुढच्या वेळी माझ्या रोशनीचं नाव जरी घेतलंस ना तर आयुष्यात काही बोलू शकणार नाहीस तू. समजलास ना? नील प्लीज फोन ठेवू नकोस. तिला खरंच तुझ्या मदतीची गरज आहे. अच्छा, तू आहेस कोण? तिचा वकील की मुंशी? रोशनीला जर माझी गरज असती ना तर तिने स्वतः मला बोलावून घेतलं असतं. तुला तिच्या वतीने मला फोन करायची गरज नसती पडली. भाईजी काय झालं भाईजी? भाईजी कुठे चालत भाईजी? हो सांगा तरी. हॅलो. ओम चामुंडाय नमः. ओम मगडम मगडम तगडम तगडम. गेल्या 13 वर्षात मी आई आणि बाप दोघांचीही जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण कधी कधी मी सुद्धा दमतो. अगं विचार कसला करतेस? हा, चल सुरू कर. नील का आला नाही अजून? रोशनी. अरे आत्या, तुमचं डोकं फिरलंय का? हे सगळं काय करत आहात? हं? काय झालं आता? माझ्या भावाचं काय होणार?
आई शुअर आपण हे असं केलंच पाहिजे? दुसरा कोणता मार्ग उरला होता का? हे शीतला माता, तिला हिम्मत दे माता. हे माता. अगं पोरी, हळूहळू काय पावलं टाकतेस? उगाच मला त्रास देतेस? पूजा नीट पूर्ण कर, अर्धवट सोडू नको. रोशनी, हे काय करतेस तू? हा? अरे आता तुमचं डोकं फिरलंय का? हे सगळं काय करतात? हा? अरे देवा, आता माझ्या भावाचं काय होणार? डोळे उघड, रोशनी. आज स्पर्धेत फक्त एक परफॉर्मन्स होणार नव्हता, ट्विंकल सोबत रोशनी सुद्धा परफॉर्म करणार होती. आणि मी तुला हे सगळं सांगतोय कारण रोशनीच ती मुलगी आहे जिला मी शोधत होतो. तिच्या पायावर ते निशाण आहे.